अंगर सामना सुरू होतोय. अंतिम सामना मेगा फायनल MVPL सीझन 6 महारळ वरप प्रीमियर लीग पर्व 6 आणि अंतिम सामना स्वामी 11 डिफेंडिंग चॅम्पियन संघ आणि त्यांच्या समोर RK 11 वरप. चला आपण सामना सुरू करूया. बॅट्समन पाठवा. 6 षटकांचा सामना असेल. अंतिम सामना राज भोईर रोहन तरे इन ऍक्शन मध्ये आहेत. बर्थडे बॉय 19 केक आज कापायचे आहेत कारण की 19वा वाढदिवस आहे त्यांचा. कालपासून त्यांना झोप लागली नाहीये. राज सकाळी 5 वाजेपर्यंत थँक्यू बोलून बोलून ते थकलेले आहेत. आज देखील फोन कॉल त्यांना भरपूर येत आहेत. त्यांनी आज खऱ्या अर्थाने मुकेश थँक्यू बोलण्यासाठी एक माणूस ठेवायला हवा होता की कॉल आला की तिकडनं विश करतात. थँक्यू फक्त बोलायचं. आणि बघा उद्या RB 11 वरप या टीमची स्पर्धा आहे. त्यामुळे हा सामना समाप्त झाल्यानंतर ती जी संपूर्ण आमची मंडळी आहे त्यांनी यायचं आहे आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी देखील. चला सामना आपण सुरू करूया. सामना सुरू होतोय. टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. मेगा फायनल RK 11 वरप विपक्ष स्वामी 11. गेम ऑन. पहिला चेंडू मिस्टामिंग क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. कार्बन कमाल कॅच पकडली आहे. गौरव सिंगने सर्वोत्तम झेल पकडलेला आहे आणि याही मॅच मध्ये जय निकम पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. या आधीच्या सामन्यामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती बाद झाले होते जय निकम आणि याही मॅच मध्ये अंतिम सामन्यामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती बाद झालेत. प्रेम सुरोशे येत आहेत आणि प्रेम सुरोशे यांच्यासाठी सलगच्या 3 षटकारांसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक असेल प्रसाद सुरोशे यांच्याकडून. आणि उमेश पालवे मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस 2000 टोटल 3000 रुपये. प्रचंड वेग आहे. निमिष जाधवच्या गोलंदाजीमध्ये आलाय हा डॉट बॉल. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. छोटे होते. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. या एका धावेने श्री गणेश होते. बॅटिंग करण्यास स्वामी 11 या टीमची धावसंख्या आहे 1 बाद 1. प्रणित पार्टे स्ट्राईक इनला आहेत. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची असणार आहेत याची देखील आपण नोंद घ्या. जर निमिषला रिव्हर्स षटकार लगावला तर 500 रुपये.
प्रणीतसाठी स्टान्स चेंज केला होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या आतलीकडे लागते आणि चांगली फिल्डिंग. आय थिंक सिद्धू आहेत, सिद्धू आहेत, सिद्धूने फिल्डिंग खूप चांगली केली आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, ऑन साईडला खेळतायत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी निमिष जाधवने केली आहे या मॅच मध्ये. अंतिम सामना आहे मेगा फायनल. यासाठी केला होता टस की शेवटचा क्षण गोड व्हावा. ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरलेलं आहे आणि महारळ वरप प्रीमियर लीगचं यशस्वी आयोजन करून दाखवलेलं आहे. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. रतन थापा मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. क्या बात आहे. रतन थापा यांची सुकन्या प्रिन्सेस रियांशी इथे उपस्थित आहे. धावसंख्या आहे 4 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. स्विच हिट इनफिल्डच्या वरून सीमा रेषेच्या दिशेने फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा पार आहे तो चौकार. स्वीप, क्या बात है. स्लॉक स्वीप सलग चालाय. हा दुसरा चौकार प्रणित पार्टेच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. अजून एक जर चौकार आला तर प्रसाद सुरोशे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. बारक्या एटीएम ऑन केलेला आहे. 500 रुपयांचं पारितोषिक. अपील 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 करतायत. LBW ची अपील फेटाळली आहे. छोट्या फार वेगाने येत आहेत चेंडूवरती. चेंडू सापडत नाहीये. रतन थापा येत आहेत. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 14. चॉप करता चेंडूला सॉफ्टने खेळतायत. छोट्या येतो चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 15. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. MVPL सीझन 6 क्रिकेट 6 दैदीप्यमान 16 आपण पाहतोय. अंतिम सामना सुरू आहे मेगा फायनल. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलाय. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अभिषेक येत आहे चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 17. एक चेंडू शिल्लक या षटकातील. स्वामी 11 संघ आपण पाहतो डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे. सीझन 5 जिंकलंय स्वामी 11 या टीमने आणि सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होईल का. आणि फटका फसला. अभिषेक डाऊन दी बॉल. अभिषेकने हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. प्रेम बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17.
सेकंड स्पेल मध्ये येतो गोलंदाज निमिष जाधव येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. क्या बात आहे, हॅमर्ड केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. क्या बात आहे, नंदू बोडके यांच्यासाठी प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. पेरुबा यांच्याकडून ही सुवर्ण संधी. 5 झेल त्यांनी सोडलेले आहेत, त्यामुळे हे पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे. स्विचिट सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय. त्या बात स्टंट करतायत. मनीष धुमाळ यांची आम्ही गोलंदाजी पाहिली युट्यूब वरती. वायली नगरला ते गेले होते खेळण्यासाठी. क्या बात आहे, वन्स मोर वन्स मोर, क्या बात आहे, क्या बात आहे. प्रणित पार्टीने जर 50 धाव बनवल्या, अर्धशतकीय खेळी साकारली तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल पेरुभाई यांच्या माध्यमातून. निमिष प्रचंड वेग आहे, परंतु हातावरती नियंत्रण नाहीये. पंचांनी दंडित केलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 पुढे जाईल. आपण पाहू शकाल 26 धावा धावफलकावरती आहेत. चला, सर्व संघ मालकांना विनंती असेल आणि कमिटी मेंबर्स ना विनंती असेल, आपण व्यासपीठावरती या, स्थानपन्न व्हायचं आहे आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सॉफ्ट अँड खेळतात, फक्त दिशा दिली आहे. सेन्सिबल बॅटिंग करतायत प्रणित. 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 28 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 28 आहे. ट्वेंटी 28 ऑन साइडला खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत अभिषेक, जज करतायत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई छेरन. प्रणित पार्टीने जर अर्धशतकीय खेळी साकारली तर प्रसाद सुरोशे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. अजून एक तडाखा, परंतु क्षेत्ररक्षक आहेत रतन थापा ने हा झेल पकडलेला आहे. पंडित शेठ मस्कर साहेबांकडून देखील पारितोषिक होतं सलगच्या 3 षटकारांसाठी 3535, परंतु प्रणित बाद झालेले आहेत. सुस्वागतम आदरणीय डॉक्टर विशाल जायबाय साहेबांची ती आगमन होते. त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. वेलकम.
नक्कीच डॉक्टर विशाल जायबाई साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आणि फलंदाज झाले बाद. काय झेल पकडलाय सिद्धू. ऑफ इंडियाचे आणि त्यांना इथे आपण इन्व्हाइट करूया आपल्या या व्यासपीठावरती. या आपण या म्हारळ वरप प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34. कल्पेश भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रसाद सुरोशे यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपये, 1000 रुपये आणि सलगच्या 2 षटकारांसाठी 500 रुपये. कल्पेश प्रत्येक षटकाराला पेरुबाईकडून 200 रुपये जी पे ऑनलाईन. आणि योगेश भोईर कडून सलगच्या 3 षटकाराला 1001. राज भोईर पहिला चेंडू उचललाय. थापाने चूक केलीये, थापाने चूक केलीये. सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. धावसंख्या 38, 38 धावा. कल्पेश नो चेंडू घोषित केलेला आहे. आय थिंक दुखापत होतीये कल्पेशला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच ओके आहेत ते, स्ट्रॉंग आहेत. रोज 1.5 ते 2 लिटर ते दूध पितात, त्यामुळे ते स्ट्रॉंग आहेत. राज भोईर यांच्यासाठी देखील विकेट हॅट्रिक साठी प्रसाद सुरोश यांच्याकडून 1000 रुपये. प्रत्येक विकेटला 200 का विकेटला पेरुबाई. येस, बारकेकडून देखील 200 रुपये आहेत. चला प्रत्येक विकेटला राज तुम्हाला सुवर्ण संधी. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये बर्थडे बॉय रोहन. रोहन तारे काय करतोय. मिल्टीला चेंडूवर देखून 2 धावा. चला पडलेले आहेत बघा. रोहन तारेला उचला. काय झाले बघा त्याला. बर्थडे बॉय आहे. दुखापत झाली का. कुठे लागलंय. क्रॅम्प आला का.
गोलंदाज राज बॅकफुटला गेले, पंच करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 41, 41 धावा. नयन धुमाळ आणि कल्पेश भोईर पुन्हा एकदा डिफेन्स करतायत. राज भोईरने फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. कल्पेश 6 षटकांचा सामना आहे ना. कल्पेशला असं वाटलं असेल की 8 ओव्हरची मॅच आहे. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. टॉप एज क्षेत्ररक्षक नंदू बोडके यांनी हा झेल पकडलेला आहे. 200 रुपयांचा पारितोषिक पेरूबाई यांच्याकडून ऑनलाईन. खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल बाप और बेटा बॅटिंग करताना ड्राईव्ह करतात. कॉपीबुक स्टाईलने गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43. सलगच्या 3 षटकारांसाठी राजस्थान ट्रिप हेमंत कोंडा यांच्याकडून ही सुवर्ण संधी. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. अभिषेक आहेत या 5व्या षटकामध्ये. 6 षटकांचा सामना, अंतिम सामना आपण पाहतोय. MVPL मधील ड्राईव्ह करतायत. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मधून थापा येत आहेत वेगाने. फार चेंडूवरती एक धाव झाली कंप्लीट. धावबाची संधी, विकेटचं बदन, फलंदाज झालाय बाद. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय महेश आव्हाड साहेबांचे इथे आगमन होते. दादा वेलकम, स्वागत आहे MVPL मध्ये. अंतिम सामना सुरू आहे. स्वामी 11 आणि त्यांना फाईट करतोय RK 11 वरप या 2 टीम मध्ये. आदित्य तांबोली येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. अभिषेक या 5व्या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा येतोय. 1/4 दी ओव्हरचा देखील इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर. मिस्टॅमिंग झेलची शक्यता असेल. कॉट एंड बॉलची संधी. कॉट एंड बॉल, फलंदाज झालाय बाद.
रोहन येत आहेत. रोहन भावार्थे ज्याने सामना जिंकून दिला होता याआधी. स्वामी इलेव्हन टीमला गोलंदाजी खूप चांगली केली होती रोहनने. एक रोहन तरे आहेत जे फिल्डिंग करतायत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आदित्यसाठी सुवर्ण संधी आहे. वेदांत भोईर कडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये, 500. चला पारितोषिक जमा करा ज्यांनी ज्यांनी रावलेली आहेत. बॅटची कडा सुरेख झेल पकडला राज भोईरने यष्ट्यांच्या पाठीमागे. फलंदाज झालाय बाद. बॅटची कडा आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. नक्कीच डायरेक्ट हिट होत नाहीये. इथे डॉट बॉल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45. अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलेलं आहे अभिषेकने. ऑन साइडला फटका चांगला गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. धन 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 करत सीमा पार चौकार. $49 49. बॅटच्या आतली कडा आहे. शॉट फाईन लेगला बीट करून चेंडू चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय आदित्यला आणि स्वामी इलेव्हन या टीमला. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 54. अंतिम षटक सुरू आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक. आणि यस विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. आदित्य बॅक टू द पवेलियन. शेवटची जोडी मैदानावरती आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 3. ड्राइव्ह करतायत गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप.
दणदणीत खणखणीत चौकार. नंदकुमार बोडके यांनी झेल पकडलाय, त्याबद्दल त्यांना 200 रुपयांचं ऑनलाईन पारितोषिक देखील आलेलं आहे. आपण मोबाईल चेक करा इनिंग संपल्यानंतर. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. आला हा डॉट बॉल. अंतिम चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 58 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे 58 धावा धावफलकावरती. शेवटच्या बॉलवरती विकेट ऑल आउट होतोय. 58 या धावांवरती 58 धाव बनवले आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. स्वामी 11 या टीमने RK11 वरप या टीम समोर 36 चेंडू बनवायच्या धावा 59. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या आणि राज बॅट्समन पाठवायचे आहेत, कारण की अंधार होत चाललेला आहे. 6 षटकांमध्ये 59 धावा बनवायच्या आहेत. जोडी आदरणीय आपण पाहू शकाल पिंटू शेठ पाटील आणि अधिक पाटील यांच्या माध्यमातून सापाड चषक. आणि त्या सापाड चषकाचं वैशिष्ट्य आहे एकूण 48 संघांचा सहभाग त्या स्पर्धेमध्ये असणार आहे. जे 4 संघ क्वालिफाय होतील टॉप 4 साठी
त्या चारही संघातील 12 मॅनला स्पोर्ट्स सायकल आहे. समालोचक आहेत, जेवढे समालोचक असणार आहेत त्या स्पर्धेमध्ये त्या सर्व समालोचकांना पंचांना स्पोर्ट्स सायकल आहे. यूट्यूब लाईव्ह टीम, DJ ऑपरेटर, स्कोरर सर्वांना नक्कीच सायकल असणार आहे त्या स्पर्धेमध्ये. अभिमन्यू भोईर, माऊली डेकोरेशनचे सर्व आदरणीय अभिमन्यू भोईर साहेब आणि त्यांच्या समवेत नामदेव कुर्ले साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. म्हारळ वरप प्रीमियर लीग अंतिम सामना मेगा फायनल सुरू आहे. 59 धाव बनवायचे आहेत आणि ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, मराठी आणि हिंदी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आहे असे अतिशय गुणवान समालोचक, एक स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया. राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह धर्म जागरण महोत्सव येत्या मंगळवार 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर, 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर हा कालावधी आहे. या सामना आपण सुरू करूया. पहिल्या चेंडूवरती तडाखा आपण पाहतोय. शॉट लाईक दॅट, चौकार. थँक्यू. बघा, मॅनेजमेंट कमिटीची ही सूचना आहे, सामना संपल्यानंतर स्टंप कोणी घेऊ नका. उद्या स्पर्धा आहे बघा, अथवा 2000 रुपये कट केले जातील प्राइज मधून. थँक्यू सो मच रोशन संदे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित होते. झेल ड्रॉप झाली आहे. मेगा फायनलचा सामना आपण एन्जॉय करतायत. सर्वांचं पुण्यक्षा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्पर्धा आपण पाहतायत म्हारळ वरप प्रीमियर लीग सीझन नंबर 6वा पर्व आपण पाहतायत आणि या ठिकाणी अंतिम क्षण, अंतिम सामना मैदानावरती रंगतोय. गणेश वासम आणि तन्मय भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सलामीची जोडी 49 धावेचं लक्ष्य असेल या मॅच मध्ये. RK11 वरप संघाची सलामीचे फलंदाज अभिषेक आणि राज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सायकलला फलंदाज राज असतील. ऑन साइडला खेळले, फटका चांगला, पॉवर पे सुरू आहे. बॉल सीमा पार, राजच्या बॅटमन आलाय. पहिला दमदार चौकार. मध्ये तब्बल धावा बनवल्यात. एकूण बॅटिंग करत असताना 58 धावा बनवल्या असतील, माफ करा, 58 धावा बनवल्यात. 59 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करतोय प्रणित. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल. यावेळेस मात्र स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु लाईन चुकीची. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा देखील येतो आणि थोडासा बाउन्स देखील मिळाला. राज देखील या ठिकाणी सांगतायत मैदानाच्या आतमध्ये की चेंडू टप्पा पडल्यानंतर फार उचली घेत होता. वेगवान गतीचे चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गती भरपूर आहे नक्कीच प्रणित पार्टेकर आहे. पुढचा बॉल आहे षटकातील. धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं सध्या तरी सुरू आहे. लाऊड अपील करतायत आणि या ठिकाणी फलंदाज बाद. येस इट इज आउट पंच सांगत असताना लेग बिफोरची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली आहे. राजला परतावा लागेल माघारी. पहिला धक्का टीम RK11 वरप संघाला. सन्माननीय निलेशजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती उपस्थित होतात आणि मिलिंदजी देशमुख साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल.
शेवटचा क्षण, शेवटचा सामना आणि शेवटची मांडी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होते. ह्याचसाठी केला होता टास. शेवटचा क्षण गोड हवा आणि तो शेवटचा क्षण आणि शेवटचा सामना पण एन्जॉय करतायत. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज निमिष येत्या तिसऱ्या क्रमांकावरती. ओ चांगला बॉल, क्या बात आहे. प्रचंड वेग होता. पुन्हा एकदा गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू फार वेगाने आलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या मात्र स्थगित. 10 धावा धावफलकावरती. 59 धावेचा पाठलाग करतो या मेगा फायनलच्या मॅच मध्ये संघ RK11 वरप टीम. चॅम्पियन बनण्याची स्वप्न दोन्ही संघाने राखली आहेत. मात्र एकाचं स्वप्न पूर्ण होईल. एक बनेल चॅम्पियन आणि दुसरा बनेल रनर अप संघ. लाईट कोणी ऑन करू नका गाडीची. लक्ष असू द्या. प्रेक्षकवर्ग सूचना असेल किंवा खास देखील या ठिकाणी चमकत असेल तर ती गाडी व्यवस्थित पार करायची. पुढचा बॉल ऑन साइडला खेळले. फटका छान आहे. प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि बॉल लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर आलाय निमिषच्या बॅटमधनं. हा अंतिम बॉल वरती षटकार. ओव्हर क्रमांक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 16 या आकड्यावरती RK11 टीम. लावून घ्यायची लगेच. चर्चा नको मैदानाच्या आतमध्ये कारण की स्वामी 11 टीम आपण बॅटिंग केली. आपण आता फिल्डिंग लगेच लावायची. थोडीशी घाई करायची आहे. सन्माननीय चंद्रकांतजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झाले. आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मिलिंदजी देशमुख साहेबांचं देखील आगमन झाले. त्याचबरोबर चंद्रकांतजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. आणि त्याच्यानंतर आयवा कॅशसाठी पारितोषिक असेल कमिटीकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. प्रेक्षक वर्गांसाठी देखील सुवर्ण संधी असेल कमिटीच्या वतीने. नक्कीच आयवा कॅश जर टिपली तर नक्कीच 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि खेळाडूंसाठी नाहीये, फक्त प्रेक्षक वर्गांसाठी ही सुवर्ण संधी असेल. मनीष धुमाल तयार झाले होते. समालोचकांसाठी देखील नाहीये. गोलंदाजी मार्ग मध्ये सज्ज होत आहेत. रोहन फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये आणि फुलटॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. अभिषेकच्या बॅटमधनं आलाय षटकार. थँक्यू सो मच. क्या बात है मनीष. अप्रतिम संगीत होता. वॉशिंग पाउडर निरमा, प्यार करना है तो निरमा पाउडर वाली से कीजिए. वो तो फिर भी बोलती है पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. थँक्यू सो मच. षटकार आलाय. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 22. कारण की रोशन आजकाल धोके भरपूर मिळत असतात मुलांना. गोलीगत स्टेअर करतात, जेंटल टच करतात. गलीमध्ये खेळाडू उपस्थित नयन असेल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसरं षटक मार्ग असताना रोहन मागच्या सामन्यामध्ये ज्यानं फार इम्प्रेस केलं होतं. 2 स्पेल हाताळले होते. 2 षटकामध्ये त्यांना फक्त 90 धावा खर्च केल्या होत्या. 4 गडी देखील बाद केले होते. इम्प्रेस करणारी गोलंदाजी त्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण पाहिली होती. गाडी व्यवस्थित पार करा. बघा गाडी व्यवस्थित पार करा हे सूचना असेल प्रेक्षक वर्गांना. हो थांबले होते. वाट पाहिली बॉलची. त्याच्यानंतर बॅटचा पेस ओपन केला आणि पाठवलाय पुन्हा एकदा बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. चौकार. बोतली ती 26 आकड्यावरती विजयासाठी गरज असेल ती 33 धावेची. चेंडूंची संख्या शिल्लक असेल 25. विजयासाठी 33 धावेची गरज. मेगा फायनलचा मॅच 27 चेंडूंचा खेळात धाबे शिल्लक असेल आणि 33 धावेची गरज. फास्ट खेळायचं आपण या सूचना असतील.
महागडा ठरतो या षटकामध्ये रोहन. काय बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन आहेत आपण पाहिलं गेलं तर फलंदाज अभिषेक. संघनायकाची भूमिका पार पाडत असताना आपल्या टीमसाठी पुढचा बॉल आहे षटकातील. यॉर्करचा प्रयास. स्क्वेअर लेगला या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. एक धावी ते कंप्लीट केली जाईल. धाव रोखू शकले नाहीयेत. धावसंख्या एकने पुढे सरकेल 27. 27 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण हळूहळू थोडंसं सोपं होत चाललंय. 32 धावेची गरज आहे. इथून मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल टीम स्वामी 11 संघाला तर ब्रेक थ्रूची गरज असेल. विकेट कॅरी करावे लागतील या ओव्हरमध्ये देखील. 4 चेंडू आतापर्यंत झाले त्या षटकातील. निमिष येतात स्ट्रायकेनला. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट हिट. फटका छान आहे. खेळाडू उपस्थित. जज करतात. बॉडीच्या साह्यानं बॉलला अडवलाय. क्षेत्ररक्षक बाळा त्या ठिकाणी होते आणि क्या बात आहे. नक्कीच आदित्य होते. आदित्य उर्फ बाळा ज्यानं म्हटलं जातं आणि थोडेसे फ्लाय झाले होते हवेमध्ये. बॉडीच्या साह्यानं आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात. 21 धावा मिळतात त्या चेंडूवरती. एक धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा बॉल. 25 चेंडूंचा खेळ शिल्लक. 31ची गरज. बॉल हवेमध्ये. विकेट महत्वाची. शॉर्ट कव्हरला आज सोप्पा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. चेतन बाल त्या ठिकाणी होते. आज चेतन करणं चुका झाल्यात. मागच्या सामन्यामध्ये देखील एक सोप्पा झेल ड्रॉप केलाय आणि पेरुबाई फार नाराज होत आहेत त्यांच्यावरती, कारण की महत्वपूर्ण सामना आहे आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये ही सर्वात मोठी चुकी असेल. आता येणाऱ्या काळामध्ये जेवढे अभिषेक धावा बनवेल तेवढा मात्र पश्चाताप होईल टीम स्वामी 11 संघाला. षटक कंप्लीट होत आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 29 धावा आपल्याला पाहायला मिळतील. इक्वेशन असेल मॅच मध्ये 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावेची गरज. एकोणतीसावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली पार्टनरशिप देखील होत चालली आहे निमिष आणि अभिषेक मध्ये. अभिषेकला संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. टीमला देखील गरज आहे चांगल्या मोठ्या फटक्यांची. 30ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच बॅलेन्स दोन्ही पद्धतीने हा सामना आपण एन्जॉय करतात. 50-50% मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग देखील अंतिम सामन्याचा या ठिकाणी आनंद घेतात. मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याचा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज सेकंड स्पेल प्रणित पांडे. इनसाइड आउट खेळतात. फटका चांगला आहे. कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित असतील. नयन त्या ठिकाणी फेकी करतायत. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 30 वरती पोहोचती आहे. अर्धा पल्ला गाठतोय संघ RK 11 टीम. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि यस प्रेक्षक वर्गाबद्दल मनीषा मी नेहमी सांगत होतो, हौशे गौशे आणि नवशे असे 3 प्रकारचे प्रेक्षक वर्ग असतात. त्यातून या ठिकाणी आज गौशे प्रेक्षक वर्ग देखील मला फार दिसले झाडांखाली. पेरुबाई देखील उपस्थित आहेत आमच्या समोर. ऑन द टॉस खेळले. फटका छान आहे. खेळाडू पोहोचतील का पाहिजे. चेसिंग मोठी आहे. पोहोचू शकत नाहीयेत. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा बाहेर. महत्वपूर्ण साठी नक्की स्पोर्ट्स सायकल देखील या स्पर्धेमध्ये असेल आणि कोणता तो लकी खेळाडू असेल त्याला दिली जाईल स्पोर्ट्स सायकल. चौकारा बरोबर धावसंख्या पोहोचली 34 माफ करा 34 धावा धावफलकावरती आणि 25 अर्थात 25 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस फायदा उचलू शकले नाहीयेत. मिस्टामिक स्ट्रोक झेल पर्यंत पोहोचले परंतु झेल पकडता आला नाहीये. कठीण होता हा झेल आणि तोपर्यंत मिळतात त्या ठिकाणी 2 धावा. 2 धावसंख्या पुढे सरके 36 धावा धावफलकावरती. इक्वेशन बदलत आहे. 23 धावेची गरज आहे 21 चेंडू मध्ये. हौशे गौशे आणि नवशे जे हौशे असतात ते हौशेने क्रिकेट पाहण्यासाठी येत असतात. जे नवशे असतात आय थिंक पेरुबाई ते आपल्या टीमसाठी काही ना काही नवस घेऊन येत असतात नेहमी. आणि जे गौशे प्रेक्षक वर्ग असतात त्यांचा आणि क्रिकेटचा काही एक संबंध नसतो, क्योंकि पीने वाले को मौका चाहिए. फटका छान आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. एलिव्हेशन नाहीये. लॉंग ऑन ला आदित्य होते. टिपले झेल आणि संपलाय.
निमिषचा खेळ, अजून एक विकेट. डीजे मास्टरच्या माध्यमातून आणि आता 31 देखील येते. भारतामध्ये सर्वात खोटा दिवस म्हणून याला उपमा दिली तरी गेली तरी हरकत नाहीये मनीष, कारण की सर्वजण म्हणतात 31 ला आजच्या नंतर उद्याच्या नंतर दारू बंद, नवीन वर्ष लागलं तर, परंतु त्याच्यानंतर 4 दिवसानंतर पुन्हा एकदा सुरुवात होते. येस, तलीराम 11 जिंकण्यासाठी गरज आहे. मॅच मध्ये आपण पाहिलं तर 36 धावा बनल्या, 23 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज नंदकुमार येत आहेत. मागच्या एका सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, 36 धावेची महत्वपूर्ण इनिंग साकारली होती आपल्या टीमसाठी. मॅन ऑफ द मॅच चे मानकरी देखील ठरले होते. टीम ओनर संघ मालक डिफेंड करतायत. अंगावरती आला होता हा बॉल पडल्यानंतर सन्मान देत असताना डॉट बॉलची समाप्ती. चला, बॉल झाले त्या षटकातील आतापर्यंत 5. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल या ओव्हर मधील. 19 चेंडू जिंकण्यासाठी 23 ची गरज. सूर्य अस्ताला जात असताना या ठिकाणी आणि पक्षी देखील आपल्या घराकडे जवळजवळ वळण करतात. तोपर्यंत आपण या मॅच कव्हर करून घेऊ आणि चॅम्पियन संघ कोणता असेल महाराष्ट्र प्रीमियर लीगचा 6व्या प्रभाचा स्क्वेअर कट करायचं होता. दिशा द्यायची होती, संपर्क नाहीये. ते सरार चेंडू, डॉट बॉल आलाय. 3 षटक कंप्लीट आणि 3 ओव्हरचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 18 बॉल जिंकण्यासाठी 23 ची गरज. डीजे चला, पाणी द्यायचंय. चला, 18 चेंडू 23 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चर्चा नकोय राज मैदानाच्या आतमध्ये, वेळ कमी आहे तुमच्याकडे, पाणी पाहिजे. पहिलं षटक आपण पाहिलं तर एकूण धावा होत्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या. प्रणीतचं पहिलं षटक मागडे ठरलं, त्याच्यानंतर रोहन आले. रोहन देखील मागडे ठरले. एकूण धावा त्यानं खर्च केल्या 13 आणि प्रणीत सेकंड स्पेल मध्ये आले. एक चौकार जरी खर्च केला तरी अंतिम मुमेंटला कमबॅक केलं. 7च धावा त्यांनी खर्च केल्या या षटकामध्ये. राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपण पाहतात. धर्म जागरण महोत्सव, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण आपल्याला या ठिकाणी नक्कीच असेल. काळामध्ये असेल नक्कीच 16 ते नक्कीच 23 हा काळामध्ये असेल डिसेंबर मध्ये. आणि त्याच्यानंतर स्थळ असेल गोविली क्रीडा संकुल, टिटवाला रोड. राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह असेल. चला प्रेक्षक वर्ग मागे जा, आपण मागे जा. आणि सर्व गावकरी असतील या ठिकाणी सेवेसाठी नक्कीच सर्व गावांची नावं आम्ही तुम्हाला सांगू जरूर. सर्वांनी या ठिकाणी सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळी उपस्थित राहायचंय सेवेसाठी. या ठिकाणी वरपगाव असेल, मारळगाव असेल, मारळपाडा असेल, त्याचबरोबर कांबा असेल, पावशेपाडा असेल, आणे असेल, भिसोल, नाळिंबी, मानिवली, संतेपाडा, घोटसई, अनखरपाडा, मस्कल, उंबरणी, मोहिलिया, अंबिवली आणि यांच्याकडनं नक्कीच सेवा असेल. सर्वांनी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह राज्यस्तरीय इथे या ठिकाणी उपस्थित राहायचंय. या सर्व गावकऱ्यांना नक्कीच सूचना असेल, सर्व गावाच्या गावकऱ्यांना सूचना असेल. दिनांक नक्कीच 22/12/2025 रोजी आपल्या सर्वांना एकत्र जमायचं आहे. हो, मागे खेळताय, फटका छान आहे, खेळाडू पोहोचणार नाहीयेत. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार चौकार. मॅच कडे आपण वळतोय. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 41. 41 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी समीकरण
15 चेंडू आणि 18 धावेची गरज. डीजे निधन झालं होतं आणि अखंड महाराष्ट्राला तो 17चा खतरा जाणवला होता. तो 17 आकडा आलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गारबा जाणवतोय, थंड वातावरण या ठिकाणी पडलंय, परंतु हा सामना गरम झालाय. मैदानाच्या आतमध्ये ही मॅच गरम पाहायला मिळते. कैलास धुमाल येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. सिनियर खेळाडू आहेत, 2 सिनियर खेळाडू आमने सामने पाहायला मिळत आहेत. एका बाजूला संघ मालक आपण पाहतात नंदकुमार ऑन स्ट्राईक. अगोदरच पुढे आले होते, ड्राईव्ह करतात ऑन साइडला. बॉटम एंडचा चांगला वापर. अलाउन द कार्पेट त्या ठिकाणी प्रणीत असतील, क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत सिंगल मिळेल. अभिषेकची या ठिकाणी विकेट महत्वाची होती. अभिषेकला संध्या भरपूर मिळाल्यात. एक झेल देखील ड्रॉप झाली. प्रत्येक आपण पाहिलं सामन्यामध्ये त्याला संध्या मिळाल्यात आज या स्पर्धेमध्ये. गरज आहे आता 16 धाब्याची. चेंडूंची संख्या शिल्लक आहे 12. 11 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी थोडस गोंधळ देखील झालाय. सळवई जास्त घेऊ नका आपण. 11 बॉलचा खेळ शिल्लक. विजयासाठी 16ची गरज आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. लाईन पाहावी लागेल. 55 इशारा वाईड बॉल झालाय. अगोदरच धावा आता या ठिकाणी कमी राहिला तुमच्याकडे आणि एक एक धाव वाचवावी लागेल. एक एक धाव फार महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. ती खर्च केली जाते. अवांतर धावेनं धावसंख्या पुढे सरकले स्कोरबोर्ड वरती. 44 44. ऑन साइडला खेळतायत. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये खेळाडू उपस्थित कल्पेश आणि एकाच ऍक्शन मध्ये फेकी करतायत. पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्या 1ने पुढे सरकते. 45. 45 धावांवर फलकावरती. 14 धावेची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना नक्की शेवटच्या षटकापर्यंत येईल का हा देखील प्रश्न निर्माण झालाय. लिफ्ट ऑफ फ्रॉम द विकेट. लॉफ करायचं होतं. मोठा फटका खेळायचा होता. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करू शकेल. जर डॉट बॉल आले तर कुठेतरी फलंदाजावरती दबाव निर्माण होईल आणि या मॅच मध्ये कमबॅक देखील करेल स्वामी 11 संघ. 9 चेंडू विजयासाठी 14 धावेची गरज आहे. चांगली गोलंदाजी होती आतापर्यंत.
अजून एक तेज सरार चेंडू पंच पाहणी करतायत, परंतु सांगतायत हा देखील डॉट बॉल असेल. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. सामन्यामध्ये परिवर्तन, मॅच मध्ये थोडस कमबॅक स्वामी 11 या संघाचा. अजूनही 14 ची गरज आहे. बॉल झालेत 19 षटकातील आपण पाहिले तर तब्बल 8 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 8 बॉल 14चं समीकरण हा सामना शेवटच्या षटकामध्ये पोहोचेल यातील मात्र आता शंका नाहीये. 12 बॉल 17 ची गरज होती. अजून एक चांगला चेंडू लाऊड अपील, हाईट फॅक्टर जास्त आहे, कमरेवरती हा चेंडू लागलाय. लेग बाईचा इशारा येईल आणि 1 धावी ती मिळेल. 7 बॉल 13 ची गरज. अप्रतिम गोलंदाजी असं वाटलं देखील नव्हतं या क्षणाला अशी गोलंदाजी होईल, परंतु सिनियर खेळाडू दाखवून देत आहेत. कैलाश दादा धुमाल या ठिकाणी गोलंदाजी करतात. 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3. 7 बॉल आणि 13 ची गरज आहे. 7-13 मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल, अजून एक हा डॉट बॉल असेल आणि सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत आता बॅलन्स राहिलाय. 6 बॉल 13 ची गरज. फिल्डिंग लावायची लगेच. टीम स्वामी 11 मॅच बॅलन्स. डीजे ते संगीत देखील येत आहे. डीजे मास्टर श्रावणी, डीजे मास्टर आमच्या ठिकाणी तुषार यांच्या माध्यमातून. कैलाश धुमाल यांची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी, कारण की फार अप्रतिम गोलंदाजी केली या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. ही षटक टर्निंग पॉइंट ठरू शकते या मॅचचं. 6 बॉल जिंकण्यासाठी कंपल्सरी. 13 ची गरज आहे. फिल्डिंग त्वरित लावायची. सामन्याचा रिदम आपण तोडू नका. अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर देत आहेत नयन धुमाल. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 6 चेंडू वाईट फेकले होते, परंतु या सामन्यामध्ये तसं चालणार नाहीये. एक धाव फार महत्वाची असेल. कॅप्टननं भरोसा नोंदवला त्याच्यावरती आणि तो भरोसा कायम ठेवावा लागेल, कारण की असं म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, और लोग आज भी पूछते दोस्तों पत्थर को, क्योंकि इस दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता. तो भरोसा कॅप्टन ने ठेवलाय. गोलंदाज नयन वरती कायम ठेवत आपल्या संघाला विजय मिळवून देईल, की दुसऱ्या बाजूला ऑनर संघ मालक आहेत आपल्या टीमला विजय मिळवून देतील. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. खेळाडू उपस्थित. टिपली झेल. कव्हर मध्ये झेल कॅरी केलाय आणि आता मात्र 5 बॉल जिंकण्यासाठी 13 ची गरज. केला. चला फिल्डिंग लावून घ्या. 5 बॉल 13 ची गरज. न्यू बॅट्समॅन येत आहेत रोहन उर्फ बबल्या. चला नक्कीच चेतन पाल साठी देखील सुवर्ण संधी असेल. झेल साठी या ठिकाणी 200 रुपये कॅश प्राइज असेल निखिल दादा पाटील यांच्याकडनं. आणि फलंदाज आपण पाहतोय बबलू साठी देखील नक्कीच प्रत्येक चौकार षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. 5 बॉल 13 ची गरज. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे नयन धुमालला. सामना कोण जिंकेल? मॅच कुठे होती आणि मॅच कुठे आली आहे? असं वाटलं होतं की सामना सहज जिंकेल टीम RK 11. पाहावं लागेल. वाईटची सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल आलाय. 12 ची गरज येणाऱ्या 5 बॉल मध्ये. पुढचा बॉल आहे षटकातील. पुन्हा एकदा नयन अराउंड द विकेट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु पंचाकडे पाहावं लागेल. येस, पंच अंतिम मोमेंटला सांगतायत व्हाईट बॉल. व्हाईट बॉल असेल. पंचांनी पाहणी केली, थोडासा वेळ घेतला, त्याच्यानंतर हा डिसिजन सोपवलाय. व्हाईटचा इशारा आलाय. 2 धावा अतिरिक्त आल्यात. आता गरज आहे ती 5 बॉल मध्ये तब्बल 11 धावेची. मी अगोदरच म्हटलं होतं व्हाईट बॉल चालणार नाहीयेत या क्षणाला. प्रदीप भोईर यांच्याकडनं कल्पेश यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. झेल जर टिपला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 5 बॉल 11 ची गरज. इक्वेशन या ठिकाणी बदलत आहे.
थोडंसं फास्ट खेळायचं आपण, जास्त वेळ आपण घेऊ नका. चर्चा नकोय विकेट किपर आणि गोलंदाजामध्ये, जास्त चर्चा आता नकोय, या सूचना असतील. तयार गोलंदाज नाही. पुन्हा एकदा स्ट्रायकरला फलंदाज, सेट बॅट्समॅन सलामीवीर अभिषेक, कॅप्टन ऑफ टीम, संघाचा संघनायक स्ट्रायकर वरती. लॉफ्टेड हिट, फटका चांगला, खेळाडू उपस्थित. लॉंग ऑफला चुकी झाली आहे, चुकीचं रूपांतर होईल चौकारामध्ये. जेवढं काही कमवलं होतं परंतु या चेंडूवरती तेवढं गमावलंय स्वामी 11 टीमने. आलाय चौकार. एखादी चूक तुम्हाला येणाऱ्या क्षणामध्ये फार महागात पडू शकते. ती चुकी केली होती चेतनने देखील. चेतन पालने झेल ड्रॉप केली होती अभिषेकची, तोच अभिषेक धावा टाकतो आणि आता चुकी झाली आहे ती आदित्यकडनं चौकार आलाय. लॉफ्टेड हिट, परंतु मिसटायमिंग स्ट्रोक जवळ पाहायला मिळतोय. लॉक करायचं होतं, बॉल हवेमध्ये, खेळाडू पोहोचतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट. सामन्यामध्ये 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज असेल. भरत भाऊ गोंडले साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तीन बॉल 5 धावेची गरज, गोलंदाज तयार नाही. ओ पुन्हा एकदा विनाशकाली विपरीत बुद्धी, आवश्यकता नाहीये, गरज आहे का चांगल्या चेंडूची आणि वाईट बॉल आलेत. पुन्हा एकदा दिशेपासून भरकटत आहेत, समीकरण बदलते. 3 बॉल 4 धावेची गरज आहे. कंपल्सरी जेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल. आदित्यने जर तो चेंडू पकडला असता तर कदाचित समीकरण वेगळं असतं, परंतु क्रिकेट हे झर धरला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये. फुल टॉस, लॉफ्टेड हिट, कल्पेश भोईर येतात. नो बॉल जरी केली शरण, सामना फिनिश झालाय, सामना जिंकलाय RK 11 टीम. वरप आणि महाराष्ट्र प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ बनतोय.